पुण्यामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार प्रशासनाकडून उघड करण्यात आलाय। प्रशासनाने यावर कारवाई केली। काळा बाजार रोखण्यासाठी विभागीय स्तरावर आता पथक नेमण्यात आले। दक्षता पथकाकडून गॅस एजन्सीची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले। पुणे विभागातल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले। या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यामध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार आता उघड झालाय। प्रशासनाने काय कारवाई केली आणि आता काय सूचना देखील दिल्या? कल्याणी खरं तर अगदी बरोबर आहे, कारण आपण पाहतोय की गॅसचा पुरवठा जो आहे तो कमर्शियल बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर अशा प्रकारचा GR आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये फुगवटा जो आहे तो काही वितरकांनी तयार करून ठेवलेला होता आणि या फुगवट्याच्या माध्यमातून जी गॅस सिलेंडरची टाकी कमर्शियल किंवा हॉटेल व्यावसायिकांना मोठी टाकी आहे 250 रुपयाला मिळायची, त्या टाकीचे भाव जवळपास 3,500, 4,500, 4,500 रुपयापर्यंत गेलेले होते। अनेक जणांकडून अशा पद्धतीने ब्लॅकने जे आहेत ते खरेदी देखील केले गेले, विक्री देखील केले गेले आणि हा मोठा गोंधळ जो आहे तो आता प्रशासनाच्या लक्षात आलेला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीने आता जिल्हा स्तरावरती दक्षता पथक जे आहे ते नेमलेलं आहे आणि या पथकांच्या माध्यमातून ज्या काही गॅसच्या एजन्सीज आहेत त्यांच्या तपासण्या करण्याच्या सूचना विभागीय स्तरावरती देण्यात आलेल्या आहेत। पुरवठा विभागाचे उपायुक्त असणारे दिनेश तावरे यांच्या माध्यमातून या सगळ्यांवरती जे आहेत ते आदेश देऊन कारवाई करण्याची मागणी जी आहे ती केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जे आहेत ते काढलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता घरगुती गॅसचा असेल किंवा हॉटेल व्यावसायिकांचा असेल या सगळा काळा बाजार जो आहे तो रोखण्यासाठी सध्याच्या घडीला पावले जी आहेत ती प्रशासनाच्या वतीने टाकलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच रोहन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार पाहायला मिळतोय। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ अहवाल देण्याचे आता आदेश देण्यात आले आहेत।